ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. नमस्कार. मी डॉक्टर विकास बाहेकर, जीवनदर्शन व्यासपीठच्या आजच्या या गुरुवारच्या सत्रामध्ये चिंतन वर्गामध्ये मी तुम्हा सम्मुख आज दुसऱ्यांदा स्वतःला या ठिकाणी प्रस्तुत करत आहे. महाराष्ट्राचं वैभव असलेलं वारकरी संप्रदाय, त्याचं तत्त्वज्ञान आणि त्याचा अधिष्ठाता भगवंत पंढरीचा पांडुरंग, त्या श्री विठ्ठलाचं चिंतन आपल्याला आज आजच्या चिंतन वर्गामध्ये करायचं आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे काही वैशिष्ट्यपूर्ण पुरोगामी आणि आपल्या या संस्कृतीला ललांभूत असलेले काही जे वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये पंढरीचा पांडुरंग हा त्या वारकरी संप्रदायाचं विचारधारेचं अधिष्ठान म्हणून सर्वात प्रथम आहे असं माझं मत आहे. महाराष्ट्राला जी एक वैचारिक पार्श्वभूमी लाभलेली आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्रीयन व्यक्ती हा जगभरामध्ये मानला जातो, मोजला जातो, त्यालासुद्धा या वारकरी संप्रदाय तत्त्वज्ञानच कारणीभूत आहे असं माझं मत आहे. तर या करोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी पंढरपूरची वारी जी आहे ती खंडित होते असं दिसतंय आणि म्हणून आपल्याला घरबसल्या या आपल्या आराध्य दैवताचं, या भगवंताचं चिंतन जे आहे ते आपल्याला करता यावं आणि नेमकी आपण आपल्या या सगुण उपासनेकडून निर्गुण उपासनेकडे कसं जाऊ शकतो याचा विचार आपल्याला या निमित्तानं आज या ठिकाणी करायचा आहे. मंडळी, पंढरी, पांडुरंग, वारकरी, संत या एका विशिष्ट विचारधारेनं महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती एका वैशिष्ट्यानं सर्वत्र नावाजलेला आहे किंवा जाणला जातो हे आपण पाहिलं. पण याचे काही मूलभूत वैशिष्ट्य जे येतं ते आपण आज या निमित्तानं पाहू. शेकडो वर्षाची परंपरा या वारीला आहे आणि ती वारी खंडित होते म्हटल्यानंतर बऱ्याच वारकऱ्यांचं जीव असा कासावीस झालेला आपल्याला दिसतो, परंतु त्याला इलाज नाही. तर आपण या वैशिष्ट्याकडे एका दृष्टिकोनातून पाहू की हा वारकरी संप्रदाय नेमका काय. जगामध्ये अनेक धर्म आहेत, पंथ आहेत, संप्रदाय आहेत. पंथ वेगवेगळ्या विचारधारा किंवा वेगवेगळ्या प्रकारची एक आपली स्वतःची आचरण पद्धती घेऊन जगताना आपण पाहतो. परंतु त्यात या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आणि विशेषतः वारकऱ्याचं वैशिष्ट्य जे आहे ते जर आपण पाहिलं तर त्याच्यामागे अतिशय समृद्ध अशा विचार परंपरेचं आणि त्या विचार परंपरेला स्वतःच्या आचरणामध्ये आणून स्वतःचं आचरण शुद्ध करण्याची एक फार मोठी परंपरा या वारकरी संप्रदायामध्ये दिसते. आणि त्याच्यामागे हा अधिष्ठाता भगवंत विठ्ठल जो आहे तो उभा आहे. कुठलाही धर्म, पंथ किंवा संप्रदाय जर टिकून राहायचा असेल तर त्या संप्रदायाला काहीतरी एक विचारधारा असावी. याकरता संत नामदेवरायांपासून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आणि कालपर्यंतचे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अतिशय समृद्ध विचार परंपरा या संप्रदायाला लाभलेली आहे. आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये आपली ही विचाराची देवाणघेवाण, आचरणाच्या शुद्धतेची देवाणघेवाण या संप्रदायामध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या संप्रदायाला एक वैशिष्ट्य लाभलेलं आहे. पाहताना आपण ज्याला पांढरपेशा समाज म्हणतो तो सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा हेटाळणीच्या स्वरूपामध्ये या संप्रदायाकडे पाहत असावा असं दिसतं. कारण हे लोक उठसूट पंढरपूरला जा किंवा वारीला जा असं दिसतं. परंतु त्याच्यामागे त्यांची भूमिका जी ती हळूहळू अभ्यासातून काही लोकांच्या लक्षात आली आणि त्यांनी आणून दिली. म्हणून आपल्याला या समृद्ध परंपरेचं आणि आपल्या असलेल्या संस्कृतीची ओळख या निमित्तानं व्हायला सुरुवात झाली. असो, वारकरी संप्रदायाचे काही मूलभूत आपल्याला वैशिष्ट्य पाहायचे आहेत की वारकरी म्हणजे काय असतो. तर याचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगायचं आहे की एक अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, एकमेका लागती पायी. हे साधं वैशिष्ट्य नाही. ईश्वराच्या अंशाचं समत्व सर्व ठिकाणी आहे हे सांगणारं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे की ममई वंशे जीवलोके जीवभूता सनातना. हा गीतेचा तत्त्वज्ञानाचा सिद्धांत जो आहे तो प्रत्येक जीवाच्या जीवामध्ये जर भगवंताचा अंश असेल तर वारकरी संप्रदायामध्ये कितीही मोठ्या किंवा उंच पदावरचा एखादा महाराज जरी असले, कीर्तनकार जरी असले, तरी त्याच्या पाया पडणाऱ्या लहान मुलाच्या सुद्धा ते पाया पडतात. हे एक वैशिष्ट्य आहे.
त्याचं कारण की मी आज माझ्या अंतर्यामी असलेल्या सुप्त गुणाला व्यक्त करायला सुरुवात केली, पण याच्या अंतर्यामी सुद्धा तोच ईश्वर आहे आणि तो ईश्वर यातून कधी वर येऊन सुप्त ऐवजी व्यक्त होईल हे सांगता येत नाही, म्हणून मी सुद्धा त्याचं दर्शन याच वेळेस घेतो. असं एकमेकावर लागती पायरे हे वैशिष्ट्य वारकरी संप्रदायाचे. वारकरी संप्रदायाची आचरणशैली जी आहे त्या आचरणशैलीमध्ये 2-3 गोष्टी प्रामुख्यानं या महाराष्ट्राच्या भूमीवर दिसतात. ती म्हणजे आचरणातला साधेपणा, निष्कपटीपणा, नंतर त्यांच्या आहारामध्ये जो आहे तो शाकाहार महत्त्वाचा आहे. या सर्व गोष्टीचा एकंदर परिणाम जो होतो तो परिणाम त्यांच्या समाज जीवनामध्ये, त्याचबरोबर उपासना पद्धतीमध्ये या वारकरी संप्रदायामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की ही उपासना सामूहिक पद्धतीची असते. त्यामध्ये भजन असो, कीर्तन असो, ही दिंडी किंवा वारी असो, या सर्व याच्यामध्ये हे लोक सर्वजण एकत्र येऊन त्या भगवंताचं गुणगान करतात. एकत्र आल्यानंतर आपल्या सर्वांना त्या भगवंताची सारखी प्राप्ती होऊ शकते. या समत्वाचा किंवा या तत्वाचा सुद्धा प्रचार प्रसार त्या निमित्तानं होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर्व जाती पंथ धर्म यातील कुठल्याही व्यक्तीला या संप्रदायामध्ये तसं येण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळं लागत नाही. फक्त त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी आणि त्या भगवंताकडे जात असताना तुळशीची मंजिरीची माळ त्यांना भगवंताला द्यावी. डोक्यावर असा म्हणजे कपाळावर अष्टगंध आणि बुक्का या 2 गोष्टी त्याच्यामध्ये असाव्या. अष्टगंध आणि बुक्का याचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. अष्टगंध म्हणजे नाव त्याला 8 जे आलेलं आहे ते जीवनातले सर्व प्रकारचे रंग, सर्व प्रकारचे रस त्या जीवनामध्ये प्राप्त होत असताना सुद्धा त्याच्यामध्ये वैराग्याचा किंवा त्याच्यामध्ये कोणाची नजर लागू नये अशा प्रकारचं जे तीट आई लावते त्या पद्धतीचं तो बुक्का जो आहे हा असा कपाळावर लावलेला असतो. अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्या अष्टगंध आणि बुक्क्याचं आहे. म्हणजे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं हा समाज जो आहे किंवा हा संप्रदाय जो आहे तो या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शेकडो वर्षापासून नांदतो आहे. याच्यामध्ये बरेचसे स्थित्यंतर येत गेली आणि बरेचसे त्याच्यावर वेगळ्या प्रकारचे आक्षेपही घेतले गेले. त्याचं आपण हळूहळू चिंतन पुढे करूया. परंतु याचा अधिष्ठाता भगवंत जो आहे तो पंढरीचा पांडुरंग, याचं मात्र आपल्याला वैशिष्ट्य पाहणं आवश्यक. कारण आपण या वैशिष्ट्यासोबत वारकरी संप्रदायाची वेगळी आणखीन सुद्धा काही वैशिष्ट्य पाहूया. पंढरीचा पांडुरंग जो आहे त्याचा आपल्या सर्वांना माहीत आहे की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, त्या अभंगामध्ये त्या भगवंताचं वर्णन फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. मग त्या मुद्रेचं वैशिष्ट्य एक आहे की ही मुद्रा जी आहे ती उभे समचरण विटेवरी आणि करकटेवरी ठेवून या, अशा प्रकारची ती एक मुद्रा त्या भगवंताची आहे. आता या मुद्रेपासूनच वैशिष्ट्य सुरू होतं. म्हणून उत्पत्ती जर या भगवंताची किंवा या ईश्वराची आपण जर पाहिली तर आपल्याला काही 2-3 त्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पत्ती ज्या आहेत त्या आपल्याला पाहता येतील. विठ्ठल या शब्दाचा अर्थ असा आहे की वीचा केला ठेवा, म्हणजे ज्ञानाचा ठेवा असलेला हा भगवंत आहे. एक कानडी भाषेमधला शब्द असा आहे विठ्ठ इले, म्हणजे विटेवर उभा असा भगवंत. म्हणजे विठ्ठल या शब्दामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे विठोबा सुद्धा असा प्रकारचा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि पांडुरंग हा जो शब्द आहे त्याच्यावर बऱ्याच लोकांचं वेगळ्या प्रकारचं मत आहे, पण त्यातल्या काही उत्पत्ती आपल्याला पाहायच्या. त्या उत्पत्तीमध्ये हा भगवंत जो आहे हा बाळ गोपाळांचा आहे. त्याच्यामुळे गायीच्या मागे फिरत असताना जो गोपाळ आहे त्या गोपाळाचं अंग जे आहे ते त्या गायीच्या उडणाऱ्या धुळीनं थोडंसं पांढरं झालं, त्याच्यामध्ये त्याचं पांढरं अंग झालं म्हणून तो पांडुरंग झाला, अशी एक उत्पत्ती आहे. त्याच्या पलीकडे उत्पत्ती अशी आहे की भगवान श्रीकृष्णापासून हा भगवंत आलेला आहे आणि त्या भगवान श्रीकृष्णापासून येत असताना भगवान श्रीकृष्णाचं जे वैशिष्ट्य आहे त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा पावा बासुरी वगैरे अशा प्रकारचे जे आयुध आहेत ते महाभारताच्या युद्धात गेल्यानंतर ते सर्व विसरले, कारण तिकडे चक्र वगैरे सर्व हे आयुध घ्यावं लागले. आणि नंतर ते युद्ध संपल्यानंतर त्यांना आपल्या त्या पाव्याची आठवण आली आणि म्हणून ते गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आपल्या मित्रांच्या बरोबर खेळत असताना त्यांचं अंग मातीनं माखलं. तितक्यात त्याला त्यांच्या आर्तभक्ताची हाक ऐकू आली पुंडलिकाची आणि ते तिथून सरळ पंढरपुरामध्ये आले. अशा प्रकारची आख्यायिका. म्हणून मातीमध्ये खेळत असताना निळ्या सावळ्या रंगाचा अंगावर पडलेला तो भाग जो होता त्याच्यामध्ये त्यांचं अंग पांढरं झालं म्हणून तो सुद्धा पांडुरंग झाला, अशी एक आख्यायिका आहे. पद्मपुराणामध्ये उत्पत्तीची आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे विठ्ठलाच्या. ती उत्पत्ती मात्र फार गमतीची आहे आणि ह्या आपण ज्या उत्पत्ती पाहतो या सहज आपल्याला सहज आख्यायिका म्हणून पाहायचे. त्याच्यावर आपल्याला काही जास्त चिंतन म्हणजे जास्त काही विचार करायचा नाही किंवा त्याच्या जास्त डोक्यातही घालायचं नाही आपल्याला. पद्मपुराणामध्ये असं उत्पत्ती सांगितलेली आहे की इंद्राची पत्नी शची किंवा इंद्राणी
ही महाविष्णूच्या स्वरूपावर भाळली आणि आपण त्यांची पत्नी व्हावी अशी तिला इच्छा झाली. भगवंतानी ते मनोमन कुठेतरी हेरलं आणि तिला सांगितलं, हे आता शक्य नाही, पुढे केव्हा तरी मी तुला माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं स्थान देईन कुठल्या तरी अवतारामध्ये. मग तसं असताना गोकुळामध्ये जी राधा होती, ती राधा म्हणजे ती शची आहे असं पद्मपुराण सांगतं. भागवतामध्ये राधा नावाचं असं कुठलं कॅरेक्टरच नाही, आराधिका म्हणून कॅरेक्टर आहे. म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फोड याच्याकरता सांगतो की आपलं पुराण कसं गमतीगमतीनं म्हणत चालतं ते आपण पाहायला पाहिजे. मग ज्यावेळेस भगवंत गोकुळ सोडून पहिले मथुरेमध्ये आणि नंतर द्वारकेमध्ये ज्यावेळेस आले, त्यावेळेस राधा वगैरे ही मंडळी सर्व हिमालयामध्ये गेली आणि एक दिवस द्वारकेमध्ये भगवंत त्यांच्या सिंहासनावर बसले असताना त्यांच्या तिथे येऊन दरबारामध्ये येऊन मांडीवर ही बसली राधा आणि तिला रुक्मिणीनं पाहिलं आणि मग रुक्मिणी रागराग तिथून निघाली आणि ती पंढरपुरामध्ये आली. अशी एक कथा आहे. आता ती रागराग आली म्हटल्यानंतर पत्नी ज्यावेळेस पट्टराणी रागराग जाते त्यावेळी साहजिकच तिच्या मागे तिला शोध घेत असताना भगवान श्रीकृष्ण सरळ तसेच निघाले म्हणून त्यांच्याबरोबर त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं आयुध नाही, हे वैशिष्ट्य आहे. आणि मग तिथं आल्यानंतर ती दिंडीर वनामध्ये थांबली, लपली किंवा बसली आणि मग हे त्यांची विनवणी करत असताना थकून गेले. तिची विनवणी करता करता ती येत नाही असं पाहिल्यानंतर ते त्यांचे एक शिष्य होते पुंडलिक, त्यांच्याकडे ते गेले. या पुंडलिकाची कथा आहे पूर्वीची. ती पुंडलिकाची कथासुद्धा या ठिकाणी या निमित्तानं आपल्याला समजून घेतली पाहिजे. काल यवनाचं ज्यावेळेस निपात्य भगवान श्रीकृष्णाने केलं मुचकुंदाच्या द्वारे, त्यावेळेस मुचकुंद म्हणे की भगवंता मला तुझ्या जवळ तू ठेव. तर ते म्हणे यावेळेस मी पुढे पाहिजे केव्हा तरी तोच मुचकुंद पुढच्या काळामध्ये पुंडलिक झाला असं पद्मपुराण सांगतं. आणि मग पुंडलिकाच्या द्वारी ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता आणि त्यांनी भगवंताला थांबण्यासाठी किंवा उभं राहण्याकरता ती वीट फेकली म्हणून विटेवर उभा असा विठ्ठल किंवा विठ्ठईले असा विठ्ठल. म्हणून पंढरपुरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी वेगवेगळे आहेत आणि पंढरपुरामध्ये भगवंताजवळ कोणत्या प्रकारचं आयुध नाही. आणखी एक उत्पत्ती आहे. ती उत्पत्ती अशी आहे की आपण साधारणतः आपल्या मान्यतेमध्ये 10 दशावतार मानतो. त्या दशावतारामध्ये 8वा संपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण आहे. त्या भगवान श्रीकृष्णानं स्वतःच्या संपूर्ण अवतारामध्ये, त्यांना संपूर्ण अवतार म्हणण्याचं कारण असं आहे की भक्ती, ज्ञान आणि कर्म या तिन्हीमध्ये त्यांनी परिपूर्णता केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या कलियुगामध्ये, कारण द्वापारिकाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण झाले, कलियुगामध्ये जर मानवाला या भवसागरातून पार व्हायचं तर त्याच्याजवळ कर्म श्रेष्ठ असलं पाहिजे, पण ते आयुष्याबरोबर संपू शकतं. ज्ञानाची परिपूर्णता किती येईल किती टिकेल हे सांगता येत नाही, कारण कलियुग आहे. म्हणून याला आपण भक्तीचा काहीतरी आधार द्यावा म्हणून भवसागराच्या पल्ल्याडचा तो भगवंत या भवसागराच्या अल्ल्याड पंढरपुरामध्ये येऊन उभा राहिला किंवा अधिष्ठान पावला आणि त्यामुळे त्या भगवंताच्या म्हणजे 8व्या अवताराच्या भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाला भक्तीचा जो कंद फुटला त्याला विठ्ठल म्हणतात. विठ्ठलाला दशावतारामध्ये मान्यता नाही, 24 अवतारामध्ये सुद्धा मान्यता नाही, पण विठ्ठल हे अधिष्ठान भक्तीचा कंद म्हणून आहे. म्हणून कलियुगामध्ये नाम आणि भक्ती हे मुक्तीचे 2 महत्त्वाचे साधन आहे आणि त्याचा अधिष्ठाता भगवंता पंढरपुरामध्ये पांडुरंग किंवा विठ्ठल आहे. पांडुरंग आणि विठ्ठल ह्या नावावर सुद्धा बऱ्याच लोकांचा आक्षेप आहे की पांडुरंग हा पहिले होता आणि नंतर त्याचं नाव विठ्ठल ठेवलं गेलं. तर तसं काही नाही. काही क्षेत्राचं नाव जे आहे ते भगवंताला लागत असतं. जसं काशी विश्वनाथ, तसं पंढरपूर किंवा पंढरगे किंवा पुंडरीक क्षेत्र यातून निर्माण झालेला पांडुरंग हा शब्द जो आहे तो शब्द त्या स्थानाचं एक विठ्ठलाच्या निमित्तानं पर्यायी शब्द असं वाचक शब्द झालेला आहे तो. म्हणून पांडुरंग म्हणजेच विठ्ठल, पण पांडुरंग म्हणजे पंढरपुरामध्ये असलेला भगवंत म्हणजे विठ्ठल असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पांडुरंग आणि विठ्ठल हे वेगवेगळे नाहीत, ते एकच आहेत. कारण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला काही गोष्टी याच्यामध्ये आक्षेपामध्ये सापडतात. आता या भगवंताचं वैशिष्ट्य जे उभं राहण्याचं ते उभे समचरण विटेवरी आणि त्यांचे करकटेवरी ठेवलेलं आहे आणि युगे 28 या शब्दाचा अर्थ आपल्याला काहीतरी पाहायचा. युगे 28चा अर्थ असा आहे की 4 युग असतात
मग 4 युगाचे असे 7 मन्वंतर झालेत. त्या 7 मन्वंतरापासून म्हणजे 7×28 पंढरपुरामध्ये हा भगवंत आहे. नामदेवराय एका अभंगामध्ये म्हणतात, आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. संतांचा जो एक स्वतःच्या अनुभूतीचा भाग असतो तो सामान्य माणसं समजू शकत नाहीत, म्हणून कदाचित बरेच लोक त्याच्यावर अविश्वास दाखवतात. परंतु तेच नामदेवराय काय म्हणतात बघा, की बहुत जन्मी आम्ही पुण्य केले तेव्हा या भगवंताचे पाय आम्हाला दिसले, असं त्यांचा एक अभंग आहे. म्हणजे आपण काहीतरी पुण्य जमा करतो, ते पुण्य सातत्यानं साकल्याने एका ठिकाणी जमा होतं, त्याला सुकृत म्हणतात. आणि ते सुकृत ज्यावेळेस तुमच्यावर जमा होतं तेव्हा तुम्हाला भगवंत दिसतात. बहुत सुकृताशी जोडी म्हणून विठ्ठले आवडी, अशा प्रकारे त्याचा एक अर्थ आहे. म्हणून चराचर सृष्टीच्या निर्मितीच्या पहिले पंढरपूरची निर्मिती, अशा प्रकारचं नामदेवरायांचा जो अभंग आहे तो काहीतरी त्यांच्या अनुभूतीतला असावा. आपण त्या अनुभूतीला समजू शकणं किंवा न शकणं ही आपली प्रत्येकाची वैयक्तिक पातळी आहे. असो, त्या पलीकडे भीष्म पर्वामध्ये 9व्या अध्यायामध्ये चंद्रभागेचा उल्लेख आहे. चंद्रभागा म्हणजे ते त्या ठिकाणी भीमा नदी ही चंद्रकोरी प्रमाण आहे, म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. म्हणजे जर आपण मान्यता पाहिली महाभारताची तर तिला आज 5,500 वर्ष झालेले आहेत. आणि 5,500 वर्षापूर्वी जर त्या ठिकाणी चंद्रभागेचा उल्लेख असेल तर कदाचित आपण या नामदेवरायांच्या शब्दावर विश्वास ठेवायला हरकत नाही, मला असं वाटतं. त्याच्या पलीकडे पद्मपुराणामध्ये, स्कंदपुराणामध्ये विठ्ठलाच्या जसं विष्णू सहस्त्रनाम आहे तसं त्यांच्यासुद्धा 108 वेगवेगळ्या नावाचं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 41 श्लोक आहेत. पद्मपुराणामध्ये उमामहेश्वर संवादामध्ये 41 श्लोकामध्ये या विठ्ठलाच्या नावाचं अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे याची प्राचीनता ती जी खूप आहे, पण इतकी प्राचीनता जी आहे ती नावारूपास येण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या कलियुगामध्ये विशेषतः याचा जर खरा अर्थ समजला असेल किंवा लक्षात आला असेल सामान्य माणसाच्या, तर ते या संत मंडळीच्या आंदोलनानंतर. मी प्राचीन इतिहास जो सांगितला तो सहज आपण समजा की गमतीच्या दृष्टिकोन आपण पाहिला, परंतु हा पंढरीचा पांडुरंग जो आहे त्याचं वैशिष्ट्य जे कटेवर ठेवूनचं त्या दृष्टिकोनातून जर विचार पाहिला तर आजच्या कलियुगामधल्या तुमच्या माझ्या समस्याचं आपल्याला बरंचसं उत्तर सापडू शकतं. आजचा काळ जो आहे या काळामध्ये आपण आधुनिकतेच्या मागे लागून आपल्या स्वतःच्या भोवती अनेक प्रकारची दुःख उभी केलेली आहेत. मग ही दुःख उभी केलेली असल्यामुळे तुमचा माझा आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर एका गोष्टीवरून सर्वात महत्त्वाचा अडचणीचा भाग निर्माण झालेला त्या म्हणतात संयम. आपला प्रत्येक ठिकाणचा संयम सुटलेला आहे. मग करकटेवर हात ठेवून ही जी मुद्रा आहे या मुद्रेचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर एक सिंपल गोष्ट लक्षात येईल आपल्या. किंवा आपण एक विचार करा की आपण आपल्या कमरेवर हात केव्हा ठेवून उभं राहतो. जेव्हा आपण अत्यंत निश्चिंत असतो त्यावेळी आपण आपल्या कमरेवर हात ठेवून उभं राहतो, अदरवाईज नाही. कमरेवर हात ठेवून उभं राहत असताना आपल्याला निश्चिंतता आली पाहिजे तर आपण कमरेवर हात ठेवू शकतो. तुमचा माझा भगवंत तशा पद्धतीने उभा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट कमरेवर हात ठेवण्याची आपल्या लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी इवन ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्यांच्या एका अभंगामध्ये किंवा पांडुरंग अष्टकम म्हणून जे यांनी लिहिलेलं आहे आदि शंकराचार्यांनी, त्यांनी सुद्धा त्याच्या 3ऱ्या स्टांजामध्ये एक गोष्ट लिहिली आहे की कटावरी ठेवून या हात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जना दावी संकेत भव जलाब्दीचा अंत इतुबाची. म्हणजे कमरेवर हात ठेवून भगवंत सांगतात की तू घाबरू नकोस, हा भवसागर जो आहे तो इतकाच आहे. संयमाचं शस्त्र जे ते शस्त्र केल्यामुळे तुम्ही जर पाहाल तर आपल्याला आपल्या समाजामध्ये आजकाल बऱ्याच प्रकारच्या मनोकायिक व्याधी आपल्याला सापडतात आणि बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या डिप्रेशनमध्ये किंवा नैराश्यामध्ये आपल्याला सापडतात. तर त्यांना संयमाचं शस्त्र जे आहे तो शिकवणारा भगवंत आहे. आणि त्याकरता एक सूत्र आहे. आपल्या समोर जे सातत्याने आपल्याला हे जीवन धावताना दिसतं त्याला गती म्हणतात. जे धावतं त्याला गती, जे थांबतं त्याला स्थिती म्हणतात, आणि वारंवार बदलते त्याला परिस्थिती म्हणतात. पण परिस्थिती बदलू शकते याच्याकरता तुमच्या आमच्या अंतराने एक गोष्ट पाहिजे असते, त्याला म्हणतात संयम. तो संयम या आजच्या काळातल्या लोकांनी जर सांभाळायचा असेल तर त्यांनी त्या भगवंताकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे तो करकट्ट्यावर हात ठेवून उभा आहे. म्हणतात की त्याच्या बाजूला आपलं एक आणखीन एक अभंग असा आहे, राईच्या वल्लभा रुक्मिणी वल्लभा. राई कुठे? राई पूर्णपणे गायब झाली, पण भगवंत तशीच आहेत. पंढरपुरामध्ये पाणी घुसतं भगवंताच्या नाकापर्यंत जर आली, भगवंत तसेच आहेत.
म्हणजे संयम जर धरायचा असेल तर तुम्हाला करकटेवर असलेल्या त्या भगवंताचं ध्यान डोळ्यासमोर जर आणलं तर तुम्हाला निश्चितपणे त्या संयमातून उभं राहता येऊ शकतं. आपल्या जीवनामध्ये असंख्य अडचणी येतात. त्या अडचणीमध्ये काही प्रकारचे जे संकेत असतात ते भगवंत आपल्याला देतात. आपण पाहतो उन्हाळ्यामध्ये खूप अतिशय उष्णता असते, सर्व वृक्ष होऊन जातं. पण त्याच्यानंतर ही पृथ्वी जी आहे, वसुंधरा जी आहे, पाऊस पडल्यानंतर ही हिरव्या रंगाचा शालू नेसते आणि डोळ्याला अतिशय लोभसवानं स्वरूप आपल्याला दिसते. ही संवर्धनाची किंवा त्या जमिनीतून वर येण्याची प्रक्रिया जी ती सुरू होते आणि तुमच्या माझ्या जीवनाला त्याच्यातून एक नवीन आशेचा किरण दिसू लागतो. त्यानंतर आपल्या घरामध्ये धनधान्य आल्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सण सुरू होतात. म्हणजे एकाच वर्षामध्ये आपण हे स्थित्यंतर जर पाहतो तर आपल्यावर आलेली एखादी वाईट परिस्थिती असेल, ती परिस्थिती निश्चितपणे काळानुसार बदलू शकते. याचा जर आपल्याला अंतर्यामी विश्वास प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला मला त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं करकटेवरचं ध्यान जर सातत्याने डोळ्यासमोर आणलं तर आपली ती अडचण मिटू शकते. म्हणजे संयमाचं शस्त्र जे आहे ते कशा पद्धतीने सांभाळायचं तो भगवंत सांगतो. आतापर्यंतच्या दशावतारामध्ये प्रत्येक भगवंतावर काहीतरी शस्त्र असायचं आणि ते शस्त्र जे आहे ते कोणाला तरी मारण्याकरता असावं. तर या काळामध्ये कलियुगामध्ये तुम्हाला या नैराश्याला किंवा तुमच्या माझ्याच्या संकटाला टाळण्याकरता करकटेवर ठेवून शांत मुद्रेने उभं राहण्याचं संयमाचं शस्त्र या भगवंताने दिलेलं हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. उभे समचरण विटेवरी हा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा भगवंताचा आहे. ते समचरण जे येतं त्याचं वैशिष्ट्य जे आहे ते तुकाराम महाराज एक अभंगामध्ये सांगतात. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका रानभरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. अभंगातून अतिशय सुंदर पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ते भगवंताच्या त्या समचरणत्वाचा उल्लेख केलेला आहे आणि अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. हा भगवंत त्या वृंदावनामध्ये थोडासा 3 ठिकाणी वाटलेला आहे. त्रिभंगी देहुडा असं म्हटलं त्याला. पण हा इथं मात्र समचरण जो आहे त्या समचरणाचं त्या भगवंताचं स्वरूप जे आहे ते तुम्हाला मला दाखवत असताना या प्रपंच आणि परमार्थाचं आपण कशा प्रकारचं समायोजन करावं हे सांगणार आहे. एक पाय नैतिकतेनं प्रामाणिकपणे जर तू व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये देशील तर हा भगवंत तुला उपाशी राहू देत नाही. एक पाय नैतिकतेनं प्रामाणिकपणे देईल तर. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या भगवंताचं नाव तुम्ही पांडुरंग म्हणू शकता आणि जीवनातले सर्व रंग तुमच्या नैतिकतेच्या कर्मावर तुम्हाला तो दाखवू शकतो प्रपंचामध्ये. पण तिथं तुम्ही एक पुन्हा संयम ठेवणं आवश्यक. तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. मात्र तुम्ही अंतर्यामी तुमचा भाव जो आहे तो शुद्ध जर ठेवला तर नैतिकतेनं तुम्हाला तो कधी उपाशी राहू देत नाही. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. दानशूर आणि दाता या शब्दाची दुरुक्ती ज्यावेळेस संत करतात त्यावेळेस त्याचा अर्थ आपण जर लक्षात घेतला तर हा भगवंत दानशूर आहे. प्रपंचामध्ये तुम्ही प्रामाणिक नैतिक जर राहिले तर हा भगवंत तुम्हाला उपाशी मरू देत नाही निश्चित, कारण तो तितका दानशूर आहे. परंतु त्याचा दुसरा पाय जो आहे तो वैराग्यामध्ये. ते वैराग्य कोणतं? ते विठ्ठलाचं स्वरूप आहे. कारण विठ्ठल हा निळा सावळा आहे. निळा सावळं हे अनंताचं प्रतीक आहे. हे अनंत अवकाश जे आहे ते निळं आहे. तुम्हाला मला पोचणारी जी भूमी आहे ती सुद्धा निळी किंवा काळी आहे. आणि तुमची माझी मुळात संस्कृती जी आहे कृषी संस्कृती ती जगापासून सुरू झाली तो कृष्ण तो काळा आहे. आणि कृष्णापासून सुरू झालेली कृषी संस्कृती आणि त्याचं स्वरूप असलेला विठ्ठल हा अनंत आहे. म्हणून त्याचं तिथं स्वरूप जे आहे ते दाता आहे. दाता आणि दानशूर याच्यातला फरक लक्षात घ्या. दानशूर कोणी जरी असला तरी तो तुमच्या माझ्या घरी त्याचं दान आणून देणार आणि आपल्याला त्याच्या दारी जावं लागेल. म्हणजे आपल्याला मेहनत करावं लागेल, प्रपंचामध्ये ती करावं लागत असते. पण दाता जो असतो तो तुम्ही तुमचं चारित्र्य वैराग्यपूर्ण पद्धतीने जर समजा या संत विचारामध्ये जगत असले तर तुमच्या घराला प्रपंचाला तुमच्या मागच्या कुठल्याही व्यक्तीला तो कमी पडू देत नाही, त्याचं लक्ष तुमच्यावर असतं. अशा प्रकारची एक संकल्पना जी आहे की स्वतःचं सर्वस्व अर्पण केल्यानंतर किंवा स्वतःच्या संसाराची पूर्ण प्रमाणात ज्यांनी विल्हेवाट लावली किंवा म्हणजे पूर्ण खराबी केली तरी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संसार जो आहे तो त्या पंढरपूरच्या पांडुरंगानं राखला किंवा त्या विठ्ठलानं राखला. अशा प्रकारचं मत व्यक्त करणारा हा अभंग आहे. म्हणून तो दाता आहे. म्हणजे अंतर्यामी तुम्हाला परिपूर्ण करू शकणारा भगवंत अशा प्रकारचा तो ईश्वर आहे.
हा पंढरीचा पांडुरंग जो आहे याचं त्या उपासनेच्या दृष्टिकोनातून आपण एक वैशिष्ट्य पाहणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या भूमीचं हे पुरोगामित्व सिद्ध होऊ शकतं. पंढरपूरच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो किंवा मंदिराजवळ ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस सुरुवातीला पहिली पायरी नामदेवाची, पण त्याच्या अलीकडे चोखोबाची पायरी आहे. मंदिराच्या सुरुवातीला चोखोबाची आहे. म्हणजे तुझं दर्शन आम्ही घेऊ शकत नाही, आम्ही हीन दीन जातीचे असं सांगणारे नामदेवराव आपले चोखामेळा सगळ्यात पहिले तिथे आहे. तर त्याच्यानंतर नामदेवाची पायरी आहे. आणि मग ज्यावेळेस आपण आत जातो त्यावेळेस आतमध्ये कान्होबात्र आहे. आता तुमच्या लक्षात येईल गंमत की बहुजनांना त्यातल्या त्यात दलित पददलित कष्टकऱ्यांना सांभाळून घेणारा आणि त्यांच्या श्रमाला खऱ्या अर्थानं अधिष्ठान देणारा भगवंत आहे. आणि म्हणून या भगवंताची कुठल्याही प्रकारची उपासना करण्याची गरज नाही, कुठल्याही प्रकारचं कर्मकांड करण्याची गरज नाही. आणि ते कर्मकांड आणि उपासना न करता या भगवंताला मी सांगितलं सुरुवातीला त्या पद्धतीनं दोनच गोष्टीची ओळख लागते, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि त्याच्याजवळ तुळशीची मंजिरी. कुठल्याही प्रकारचं प्रलोभन किंवा कर्मकांडामध्ये कोणाला अडवता शुद्ध भक्ती आणि त्या भक्तीवर तुमच्या अंतर्यामी असलेल्या भावावर हा भगवंत तुम्हाला मला सातत्यानं तिथं बोलवत असतो. आणि त्याचंही वैशिष्ट्य आहे 2 वेळा आषाढी कार्तिक. हे वैशिष्ट्य त्या भगवंताचं आणि त्याचे हे बहादर असलेले वारकरीचे हे काही साध्य नाही. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एकमेका लागते पायी वगैरे सगळं ठीक आहे, परंतु हे भगवंताचे पायी जे येतं हे सुद्धा आपल्या स्वतःच्या कर्माला किंवा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये त्या कर्तृत्वाला कर्मयोगाला श्रेष्ठत्व देणार आहेत. आषाढी आणि कार्तिक या 2 प्रकारचे फार मोठे उत्सव त्या भगवंताच्या नावानं होतात. त्या आषाढीचं एक वैशिष्ट्य आहे, त्या आषाढीचं नाव आहे पहिलं देवशयनी एकादशी. म्हणजे हा श्रमणारा कष्टणारा शेतकरी जो आहे हा आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आषाढाची मेघाची पूर्णपणे गर्जना होऊन ज्यावेळेस पाऊस मृग नक्षत्र बरसला की हा पेरणी करतो. पेरणी केल्यानंतर तो वारीला निघतो. म्हणजे मी माझं काम केलं, आता हे खाली गेलेलं याच्याकडे तू लक्ष ठेव. तिथं गेल्यानंतर त्या भगवंताला सांगतो, दर्शन घेऊन सांगतो की देवशयनी एकादशी म्हणजे आता तुम्ही भगवंता शांतपणे झोपा, तुम्ही आता चुपचाप झोपा, आम्हाला आमचे कामं करू द्या. आणि मग तिथून चातुर्मास सुरू होतो. तो चातुर्मास सुरू होतो त्या दरम्यान तुम्ही पाहिकडं कृषी संस्कृतीमध्ये खूप कामं असतात, सारखे कामं असतात. आणि ज्यावेळेस पहिलं खरीपाचं पीक हातात यायला सुरुवात होते, ते पीक हातात यायला सुरुवात होते त्या दरम्यान आपल्याला नेहमीप्रमाणे तो कार्तिक जी एकादशी आहे त्या कार्तिक एकादशी आधीचा जो भाग आहे तो सुरू होतो. त्याला आपण म्हणजे सकाळी काकडा आरती सुरू होते आणि त्या काकडा आरतीमध्ये या भगवंताला आळवणं सुरू होतं की उठा जागे व्हा भगवंता, तुम्ही आता 4 महिने झोपले, आता जागे व्हा. आणि मग हे सर्वजण घरी कष्टाचं श्रमाचं आलेलं धनधान्य जे आहे त्यांना समाधान पाहून त्या भगवंताला धन्यवाद द्यायला कार्तिक एकादशी जातात. म्हणून ती एकादशी जी ती प्रबोधिनी एकादशी, देवाला झोपवणारी देवशयनी आणि देवाला उठवणारी प्रबोधिनी. प्रबोधन करणे म्हणजे जागृत करणे, भगवंताला जागृत करणारे बहादर लोक आहेत. अशा प्रकारचा हा देव आणि त्याचे शिष्य. बरे शिष्य जे आहेत वारकरी संप्रदायाचे, मी तुम्हाला सुरुवातीला एका मागच्या याच्यामध्ये बोललो होतो मी तुम्हाला की यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांची प्रस्थानत्रयी जी ती ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज अभंगगाथा आणि संत एकनाथांची भागवत हे त्यांचं प्रस्थानत्रयी आहे. त्या प्रस्थानत्रयीमध्ये जो ज्ञानेश्वरीचा पहिला भाग आहे त्याच्यामध्ये कुठेही विठ्ठलाचं नावाचं वर्णन नाही. म्हणजे विठ्ठलाचं नावाचं वर्णन नसताना त्या ज्ञानेश्वरीला डोक्यावर घेऊन फिरणारे हे वारकरी सांप्रदायिक लोक साधे नाहीत. त्यांनी अतिशय विचारपूर्वक आपल्या स्वतःच्या जीवनाला दिशा देणाऱ्या या तत्त्वज्ञानाचा अंगीकार केलेला आहे. त्याच्यामुळं काय म्हणते ज्ञानेश्वरी हे पाहून चाललं पाहिजे. नामदेवराव म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. तर अशा प्रकारे हा विठ्ठल जो आहे तोच पांडुरंग आहे. परंतु त्या विठ्ठलाची हे संत मंडळी फार मोठे काही ठिकाणी गंमत करतात, वेगवेगळ्या नावानं त्याला आखा मारतात आणि ज्या ज्यावेळी त्याचं नाव बदलतं त्यावेळी त्याचं स्वरूपही बदलतं. कारण मुळात हा भगवंत त्या भगवान श्रीकृष्णाचं भक्तीचा अवतार या ठिकाणी आलेला. म्हणून बऱ्याच ठिकाणी त्याला भगवान श्रीकृष्णाच्या नावानेच बोलवतात. भक्तीची ज्यावेळेस उन्नत अवस्था निर्माण होते त्यावेळेस नामदेवराव त्याला केशव या नावाने जास्त उल्लेख करतात. त्याच्यामुळे तुम्ही नामदेवाची गाथा जर उडाल तर त्यावेळेस तुम्हाला केशव हा शब्द त्याच्यामध्ये जास्त सापडेल. कारण की ज्या भगवंतानं भक्तीला आधार दिला तो. त्यानंतर तुकाराम महाराज कधी कधी फार कठीण होतात त्यावेळेस ते म्हणतात
तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एक चक्रपाणी वाचून या. बघा, ज्याचे खरकटे राहत होते त्याच्या हातामध्ये चक्र दिलं तुकाराम महाराजांनी. चक्रपाणी हा शब्दच असा आहे की शिशुपाला मारण्यासाठी भगवंताने चक्र हातात धरलं होतं. म्हणजे हा भगवंत श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये कधी कधी चक्रसुद्धा हातात धरू शकतो. कधी कधी लढीवाळपणे वेगवेगळ्या गोष्टी बोलतात. घे घे माझे वाचे गुड नाम विठोबाचे. या एका अभंगामध्ये तर विठ्ठलाचं बरंच वर्णन केलं आहे, पण आणखीन एक अभंग आहे, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रुखुमाईच्या पती पा. म्हणजे रुक्मिणीच्या म्हणजे मातेच्या मागं लपायचं आणि तिचा पती बनायचं. आणि लगेच नंतर गोड तुझे नाम गोड तुझे रूप असं म्हणत असताना विठू माऊलीये हाची वरदी. रुखमाईचा पती विठू माऊली हा प्रकार. या सर्व प्रवासामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या दोन वेगवेगळ्या गोष्टी सिद्धांताच्या आपण या ठिकाणी विचार जर केला तर तुम्हाला अनुभूती आणि अनुभव याचा फरक समजेल. ज्ञानेश्वर महाराज परंपरेनं नाथ संप्रदायाकडून म्हणजे निर्गुण निराकाराकडून भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाकडे आले. निर्गुण निराकाराकडे ज्यावेळेस ते होते त्यावेळेस त्यांचे सर्व लिखाण जे आहे त्या लिखाणामध्ये बाप रखमा देवी वरू म्हणजे इन द नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर गॉड अशा पद्धतीचे. परंतु जसे जसे ते इकडे आले मग ती अभंगगाथा संपता संपता किंवा त्यांचं लिखाण संपता संपता जेव्हा पुढे त्यांनी हरिपाठ केला त्यावेळेस आणखीन वेगळ्या पद्धतीनं ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक होणे. ज्ञानदेव म्हणे आता अनुभवाला ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक होणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. म्हणजे जिथं बाप रखमा देवी वरू होता तिथून तो ज्ञानदेव म्हणेपर्यंत आला. आरंभी आवडी आदरे आले नाम. हा अभंग जर तुम्ही ज्ञानेश्वर महाराज पाहिलं तर त्याच्यामध्ये शेवटी बाप रखमादेवीवरून श्री विठ्ठला असं म्हटलेलं आहे. म्हणजे तिथं सुद्धा थोडंसं नवीन नवीन ओळख झालेली आहे. विठ्ठल जो आहे त्याच्या जवळजवळ मी चाललो म्हणून बाप रखमादेवीवरून श्री विठ्ठला. पण हळूहळू जे आहे की नाही बाहेर कितीही स्त्री असला तरी तो माझा बाप आहे आणि तो माझा जवळचा आहे आणि त्याने मी हट्टानं काही करून घेऊ शकतो. तिथं ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक म्हणे. अशा प्रकारे हे परिवर्तन जे हे अनुभूतीतून अनुभवामध्ये आल्यानंतर तुकाराम महाराज जे छातीठोकपणे सुरुवातीपासून त्या विठ्ठलाचं वेगवेगळ्या पद्धतीनं वर्णन करतात किंवा त्या विठ्ठलाला शिवाय म्हणतात काळतोंडही म्हणतात. तर हा अनुभूतीचा आणि अनुभवाचा फरकसुद्धा या संप्रदायामध्ये आहे. आणि हे सर्वजण विठू माझा लेकुरवाळा अशा पद्धतीनं त्या भगवंताच्या अवतीभोवती सातत्यानं आपल्याला जाताना दिसतात. असो या भगवंताचं या संतांचं आणि या मंदिराचं हे वैशिष्ट्य आपण जे पाहिलं तर याचे मला काही 2-3 आक्षेप जे येतं त्या आक्षेपावर शेवटच्या या 5 ते 10 मिनिटांमध्ये चर्चा करायची. सगळ्यात पहिला आक्षेप त्याच्यावर असा घेतलेला आहे. आक्षेप म्हटल्यापेक्षा एक त्याच्याबद्दलची आख्यायिका अशी आहे की हा पंढरपूरचा पांडुरंग जो आहे तो हम्पी इथं त्या विजय विठ्ठल मंदिरामध्ये नेला होता आणि नंतर मग तो संत एकनाथ महाराजांचे आजोबा जे आहेत भानुदास महाराज त्यांनी इकडे आणला. तो विठ्ठलाची मूर्ती जसं अशी इकडे आणली. परंतु त्याचा एक सायंटिफिक किंवा आपण ऐतिहासिक पद्धतीने जर विचार केलं तर तशा पद्धतीची गोष्ट होणे शक्य वाटत नाही. अर्थात याला ज्यांना त्यांना आपल्या अभ्यासानुसार पाहायचं, परंतु मी जी गोष्ट या ठिकाणी मांडतो त्याचासुद्धा आपण या ठिकाणी नम्रपणे विचार करावा. गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजी होते. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब स्वतः होता. हे दोन्ही लोक अतिशय कट्टर होते. त्या काळामध्ये पंढरीचे पांडुरंग जे आहेत किंवा विठ्ठल जे आहेत ते मंदिरामध्येच होते. आणि मधला काळ त्या मानानं इतका ज्याला म्हणता येईल की धर्माच्या बाबतीत किंवा इस्लामच्या दृष्टिकोनातून असा काही काळ जास्त म्हणजे तीव्र पद्धतीनं असा मांडलेला किंवा नव्हता. आणि त्या काळामध्ये इथून तिथपर्यंत ती मूर्ती नेण्याचं आणि तिथून आणण्याचं अशा प्रकारचं काही प्रकरण झालं असं वाटत नाही. परंतु त्याच्यामागं एक सत्यता अशी आहे की ज्या पद्धतीनं चित्तोडगडला त्या किल्ल्यावर विजयस्तंभ बांधलेला आहे महाराणा संघांनी, दिल्लीला कुतुब मिनार बांधलेला आहे. विजय मिळाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे राजे जे येतात ते काहीतरी एखादं अशा प्रकारचं प्रतीक किंवा चिन्ह निर्माण करायचे आणि त्याच्यामध्ये तो विजयस्तंभ किंवा कुतुब मिनार बनलेला आहे. त्या पद्धतीनं त्या काळामध्ये ओरिसामध्ये जो एक विजय मिळाला त्या कृष्णदेवरायांना विजयनगरच्या साम्राज्याच्या मुख्य जे असले त्यांना, तर त्यांनी परत आल्यानंतर त्या ओरिसाचा विजय
आणि ते स्वतः कृष्णदेवराय कृष्ण भक्त होते आणि जाताना ते महाराष्ट्रातून पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन गेले होते. त्यांच्या मनामध्ये ती छवी बसलेली होती. त्यामुळे त्यांनी ते विजयाचं प्रतीक म्हणून हम्पीला त्यांचं विजय विठ्ठल मंदिर हे निर्माण केलं. अशा प्रकारचं तिथल्या एका लिटरेचरमध्ये माझ्या वाचण्यात आलं. अर्थात त्याची सत्यासत्यता आपण पाहावी. दुसरा प्रकार जो आहे त्यातला तो सुद्धा आख्यायिकेच्या स्वरूपामध्ये असाच येतो. बऱ्याच लेखकांनी ही गोष्ट लिहिली आहे की पंढरपूरचं पांडुरंगाचं स्थान किंवा विठ्ठल हे स्वतः बुद्धमूर्ती आहे. तर ऐतिहासिक पुरावे जर आपण पाहिले तर सम्राट चंद्रगुप्त आणि हर्षवर्धन हे दोन या भारतभर त्यांचा हा भाग पसरलेला होता साम्राज्याचा. तर त्या काळामध्ये कुठे जर ते मंदिर बनलं असतं तर त्या काळामध्ये तिथे विठ्ठलाच्या सारखी किंवा विठ्ठलाच्या ऐवजी तशी बुद्धाची मूर्ती बसवली गेली असती. पण तशा प्रकारचे त्या मूर्तीमध्ये तसं साम्य नाही आहे. अभ्यासकांनी त्या ठिकाणी ती गोष्ट मांडलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये जस्टिफायबल असे पॉईंट्स वाटत नाही. तरी एक गोष्ट महत्त्वाची निश्चित आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असताना माझ्या एक गोष्ट झाली की पंचशील तत्व जे येतं ते मात्र वारकरी संप्रदायाशी फार जुळतात. आचरणाच्या शुद्धतेकरता माणसानं कसं वागलं पाहिजे हे सांगत असताना बुद्ध तत्त्वज्ञान आणि वारकरी संप्रदाय तत्त्वज्ञान हे सारखेपणानं चालतं. त्याच्यामुळे हे पंढरपूरचं क्षेत्र जे हे बुद्ध क्षेत्र होतं याच्यापेक्षा वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान जे ते आचरणात जर सर्व ठिकाणी जर अंमलात आणलं गेलं तर हा संप्रदाय जो होतो सर्वांना सामावून घेणार आहे असं माझं मत आहे. त्यामुळे तो आक्षेपसुद्धा अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून मांडताना बऱ्याच वेळा मांडलेल्या ना आपण त्या गोष्टी जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो तशा केलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये तसं ऐतिहासिक तथ्य वाटत नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित समजून घेणं आवश्यक आहे की हा स्थित्यंतराचा काळ जो सुरू झाला तो खरा इसवी सन 1000 नंतर सुरू झालेला आहे. तोपर्यंत सर्व प्रकारचे मंदिरं किंवा हे जे शांततेचा काळ असल्यामुळे तशा प्रकारचे होते. परंतु या देवगिरीच्या साम्राज्यावर ज्यावेळी हेमाद्री पंडित नावाचे पंतप्रधान किंवा दिवाण होते त्या काळामध्ये चातुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ त्यांनी जो निर्माण केला आणि त्यांनी सर्व प्रकारच्या म्हणजे 365 दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मकांडाला या बहुजन समाजामध्ये ज्यावेळेस त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्याचा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली त्या काळामध्ये बहुजनांना काहीतरी आधार असावा अशा प्रकारचं एक अधिष्ठान निर्माण व्हावं त्या दृष्टिकोनातून संत वाङ्मयामध्ये संत चरित्रामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण झालं आणि तिथून हा पंढरपूरचा पांडुरंग किंवा विठ्ठल जो आहे हे अधिष्ठान नावरूपास आलं. अशा प्रकारचं दुसरं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की त्या या मंदिराचा किंवा त्या विचारधारेचा जीर्णोद्धार झाला असावा अशा प्रकारचं एक अभ्यासकांचं फार मोठं मत आहे आणि ते मात्र आपल्याला बऱ्याच ठिकाणी पटण्यासारखं आहे. बऱ्याच अभ्यासकांनी तो काळ जो आहे म्हणजे इसवी सन 1000 पासून तर 1300 पर्यंतचा. तर एकंदर सांगायचं तात्पर्य असं आहे की हा भगवंत जो आहे आपण आता बऱ्याच त्याच्या इतिहासामध्ये गेलो तर आपण आता आजच्या काळातली त्याची परिस्थिती आपण पाहिली पाहिजे. वारी हा अतिशय महत्त्वाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. कोणालाही आमंत्रण नसताना आग्रह नसताना वारीमध्ये 10 ते 15 लाख लोक पंढरपूरला येतात. त्या पंढरपूरला गेल्यानंतर या दिवसामध्ये पूर्वीच्या काळी तर फार रोगराया असायच्या. या दिवसामध्ये वातावरणामध्ये पावसामुळे सगळी चिकचिक असते. पंढरपूर गावसुद्धा असं काही एकदम प्रलोभनीय किंवा डोळ्याला आवडेल अशा प्रकारचं विलोभनीय नाही, परंतु तरी लोक जातात. याच्यामागे काहीतरी गंमत आपण पाहिली पाहिजे आणि ती गंमत खास या वारकरी संप्रदायाचं हृदयस्थ असलेलं तत्व आहे ती गंमत. कारण नामदेवराय एका अभंगामध्ये म्हणतात, या सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. हे तत्व आहे खास ते. प्रत्येक जण हा सुखाच्या मागे आहे. सुख ऐहिक साधनातून जर मिळते तर दरवर्षी तितकी पायाखाली चिकचिक घेऊन त्या पंढरपूरमध्ये जाऊन कोणी सुखाच्या वैशिष्ट्याकरता गेलं नसतं. कारण त्या काळातला तिथला प्रसाद जो आहे मी गमतीने सांगत असतो, तिथले मुरमुरे जे ते वातड झालेले असतात आणि रेवड्याचे सुद्धा सर्व प्रकारचे तीळ गळून पडलेले असतात. सुख नेमकं काय आणि पंढरपुरात सुख का मिळतं तर ते सुख मिळण्याच्या मागे अशी गोष्ट आहे की पंढरपूर हे गाव असं जे आहे की प्रत्येक गावाचं एक वैशिष्ट्य असतं. मुंबई ही नगरी लक्ष्मीची नगरी आहे, मायानगरी आहे, तिथं पैसाच दिसेल. पण पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तुमची भेट जी आहे ती निश्चितपणे संत साधू आचरणशील लोकांशी होते आणि मग त्यांच्या चारित्र्याशी त्यांच्या चरित्राशी त्यांच्या विचारधारेशी तुमच्या माझ्या विचाराची जुळवणूक करून
आपल्यामध्ये असलेल्या काही गोष्टी कमी असतील त्या बदलून आपल्या आचरणामध्ये आपल्याला शुद्धता कशी करून घेता येईल हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून आषाढी कार्तिकीला सामान्य फाटका वारकरी पंढरपूरला जातो. आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं चुकत चाललो, आपण कसं या ठिकाणी चुकीचं वागतो हे त्याच्या लक्षात येतं. आणि ते लक्षात आल्यानंतर तो घरी आल्यानंतर आचरण सुधारण्याचा प्रयत्न करतो. आणि तो सुधारण्याचा प्रयत्न जर करत असेल तर त्या वारकऱ्याला, त्या वारीला जाण्याला, त्या पंढरपूरच्या आणि त्या संतांच्या विचार झालेला अर्थ आहे. याच्यावर एक मला अतिशय गमतीची तुकाराम महाराजांची तुकारामांचं कारलं नावाची कथा आठवते. आता मी ती कथा कुठेतरी वाचली. ती कथा म्हणून आपण गंमत पाहू. तुकाराम महाराज दरवर्षी वारीला जायचे. त्यांच्याबरोबर त्यांचं मित्रमंडळ असायचं. आणि जाताना यांचे अभंग म्हणणे, कीर्तन करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करणे असायचं. मग एक वर्षी सगळी मंडळी वारीच्या आधी गेली की चला आपल्याला यावेळेस पंढरपूरला जायचं. तुकाराम महाराज म्हणे की यावेळेस मी काही येऊ शकत नाही. नाही तुम्हाला चलावं लागेल. तुम्ही आल्याशिवाय आमची मजा येणार नाही. मजा येणार म्हणजे ऐकण्याची, श्रवणाची. नाही म्हणून माझं जमत नाही. खूप वेळ त्यांची अशी मनधरणी केल्यानंतर ते म्हणे ठीक आहे मी ते येऊ शकत नाही, पण तुम्ही असं करा, ते शेतात काम करत होते, हे माझं कारलं घेऊन जा. कारलं. ते ठीक आहे, नाराजीने ते कारलं घेऊन निघले. गेले पंढरपूरला. दर्शन झालं. वारी परत फिरली. परत फिरल्यानंतर ते आले. पुन्हा तुकाराम महाराज भेटले. तुकाराम महाराज भेटल्यानंतर काय झालं दर्शन? झालं दर्शन. कारल्याचं आमच्या कारल्याचं दर्शन झालं म्हणून. मग त्यांनी दाखवा म्हणे कारलं. यांनी वापस दिले कारलं त्यांचं तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी ते कारलं जे ते सर्वांमध्ये प्रसाद म्हणून वाटलं. तर काढलं करू असतं फार. प्रसाद खाता खाता प्रत्येकजण तोंडात घातल्याबरोबर तोंड खराब करायला लागलं. हो म्हणे असं कसं काय प्रसाद दिला? ते म्हणे प्रसाद नाही दिला म्हणे, मी पाहिलं की वारीत गेल्यानंतर तुमच्यात काही परिवर्तन बनलं का? परिवर्तन कसं असतं? पण परिवर्तन कसं काय बनेल? अहो कारलं इथेही कडू होतं, पंढरपूर गेलं तरी कडू राहिलं आणि इथं आल्यानंतर पुन्हा कडूच राहिलं. पण तुम्ही इथून गेले, तिथं पंढरपूरचं दर्शन घेतलं आणि याचं सुद्धा दर्शन घेऊन आणलं, तर कमीत कमी प्रसाद म्हणून इतकासा कारल्याचा कडू तुकडा सहन करण्याची क्षमता जर तुमच्यात अजून झाली नसेल निर्माण, तर पंढरपूर तुमचा जाण्याचा, वारीला जाण्याचा काही अर्थ आहे का? अशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या कारल्याची ती कथा आहे. थोडक्यात अर्थ, वारकरी संप्रदाय एका गोष्टीला फार महत्त्व देतो. ते वारकरी संप्रदायाचे महत्त्व देतो ती गोष्ट या शेवटच्या टप्प्यामध्ये ॲज अ प्रिन्सिपल मला सांगायचं तुम्हाला. त्याचे 5 टप्पे आहेत वेगवेगळे. की वारकरी संप्रदायाचा प्रत्येक वारकरी जो आहे तो त्याला माहिती आहे की माझी बुद्धी ही मर्यादित आहे, माझा अनुभव मर्यादित आहे, म्हणून तो नेहमी डोळ्यासमोर घेऊन काय जातो माहिती आहे का? तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात. या प्रत्येक जीवनाच्या घटनेला तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दकळेला प्रमाण मानून किंवा ते काय म्हणतात असं प्रमाण मानून स्वतःच्या जीवनामध्ये सातत्यानं परिवर्तन करण्याचा प्रयत्न जो करतो तो खरा वारकरी. वारीचं वैशिष्ट्य आहे सातत्य. परंतु वारकरी हा जो आहे स्वतःच्या अंतर्यामी असलेल्या दुर्गुणांवर सातत्यानं जो वार करतो तो खरा वारकरी. आणि ते दुर्गुण सर्व हे करून जो सर्वभूती सारखेपणा समजायला सुरुवात करतो, त्याच्या अंतरंगी तो वारकरी संप्रदाय भिनला, मुरला अशा प्रकारचा अर्थ तिथे अभिप्रेत आहे. आता आमच्या घरी ग्रंथ खूप आहे, आमचं वाचन खूप आहे, पण आमच्याकडे जर कुठल्या प्रकारचा भेदभाव किंवा कुठल्या प्रकारचं सोळवोळं असेल तर आम्हाला वारकरी संप्रदायाचं कोणतंही तत्त्व समजलं नाही असं त्याचा अर्थ आहे. कारण वारीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता, दिंडीमध्ये ज्या जातात त्या तुमच्या बाजूचा मनुष्य गोरा आहे का काळा आहे, उंच आहे का छोटा आहे, बुटका आहे, गरीब का श्रीमंत आहे, कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, याचा काहीही तुमचा संबंध नसतो. इतक्या प्रकारचं समत्व जे आहे त्या ठिकाणी आलेलं असतं. आणि समत्व येण्याच्या दृष्टिकोनातून सामूहिक ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे भजन कीर्तन किंवा सर्व प्रकारच्या उपासना होतात त्याचं नाव पंढरपूर, पांडुरंग, विठ्ठल, वारी आणि वारकरी. म्हणजे मानवातली समता खऱ्या अर्थानं कुठं अधिष्ठित जर झाली असेल तर ती या वारकरी संप्रदायात झालेली आहे. म्हणून ईश्वर नाकारणारा बुद्ध जो आहे त्यानं दिलेलं जे तत्वज्ञान समत्वाचं आहे ते वारकरी संप्रदाय समृद्धपणे जगतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बुद्धाची पंचशिलाची तत्व जी येतं ती वारकरी संप्रदायामध्ये दिसतात. त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय हा बुद्ध विचारापासून वेगळा नाही. पंढरपूरचा पांडुरंग हे बुद्ध क्षेत्र आहे की नाही ही गोष्ट वेगळी, परंतु पंढरीला जाणारा प्रत्येक वारकरी हा बुद्ध तत्वज्ञान जगतो. त्याचं तो जिथं जगतं उदाहरण हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचं खरं हेच एक वैशिष्ट्य आहे. म्हणून हा पंढरीचा पांडुरंग आपल्याला पावला नाही पावला हे समजून घेत असताना जे तत्व मला सांगायचं ते की वारकऱ्यांनी अशी एक सवय स्वतःला लावून ठेवलेली. ती सवय अशी आहे की आपल्यामधल्या दुर्गुणाला सातत्याने शोधायचं. दॅट इज कॉल्ड ॲज इंट्रॉस्पेक्शन.
ते इंट्रॉस्पेक्शन केलेले दुर्गुण जे असतात ते समाजासमोर मांडायचे किंवा कुठेतरी कमिट करायचे आणि त्याच्यावर आपल्याला लागतात त्या पद्धतीनं तुकारामाचं किंवा ज्ञानेश्वराचं त्यांच्या तत्त्वज्ञानाचा कोणता नेमका भाग आपल्या जीवनाला लागू पडतो तो लागू पडून त्याच्यामध्ये बदल करायचा आणि तो बदल करत असताना त्यांचे सातत्यानं त्या ठिकाणी उपयुक्त होणारे गुरु जे आहेत ते संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज हे त्याचे मूळ ग्रंथ आहेत. एकनाथ महाराज या भागवतामध्ये सुद्धा त्यांनी जे सांगितलं की मी अशा प्रकारचे 24 किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे 18 गुरु गेलेत. हे गुरु म्हणजे तेच आहेत. प्रत्येक ठिकाणी ज्याची उपयुक्तता ती गोष्ट जीवनामध्ये अंमलात आणली पाहिजे आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या जीवनाच्या सुधारण्यासाठी. हे सांगणारं तत्त्वज्ञान म्हणजे वारकरी तत्त्वज्ञान आहे. वारकऱ्याला तुम्ही भोळे बाबडं समजता, ते लोक दिंडी जाताना जीवनाचा टाइमपास करतात, हे जे समजतात ते चुकीचं आहे. त्याच्याबद्दलचा गैरसमज आहे, किंबहुना त्याच्याबद्दलची माहिती नसताना हे बोलणं झालं. म्हणून या संप्रदायाच्या विचारधारेच्या अंतरंगामध्ये एकदा जर घुसले तर मी मागे एकदा कबूल केलं की याच्यातून बाहेर निघता येत नाही. आणि म्हणून हा भगवंत दिसताना असा वाटतो तो सावळा सुंदरू कासे पितांबरू. तो सावळा सुंदरू जरी असला तरी त्याच्या प्रेमामध्ये ज्या पद्धतीनं श्रीकृष्णाच्या प्रेमामधली कोणतीही गोपिका तिथून बाहेर निघू शकली नाही. सर्व भावावस्थेमध्ये सर्वत्र भगवंत दिसत होता. त्या पद्धतीनं हे वारकरी जे येतं याला कुठेही गेले जळी स्त्री काष्टी पाशाने तर तो सावळा सुंदरू कासे पितांबरू तो लावण्य मनोहरू तो विठ्ठलाचं स्वरूप त्याला सर्वत्र दिसत असतं आणि त्या विठ्ठलाला साक्षी धरून ते लोक तिथे पाहत असतात. शेवटचा आणि महत्त्वाचा एक भाग सांगायचा. रामकृष्ण हरी हा मंत्र आहे. बाबाजी चैतन्य केले स्वप्ना माझी जागी, मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा मंत्र जो आहे वारकरी संप्रदायाचं खरं म्हणजे जीव की प्राण आहे. आता रामकृष्ण हरी हा मंत्र जर आपल्याला समजला ना तर तुम्हाला सांगतो मी, आपण जी वारंवार प्रतिज्ञा म्हणतो शाळेमध्ये भारत माझा देश आहे, सारे भारतीय बांधव आहे, त्याच्यापेक्षाही उच्च कोटीचा हा मंत्र आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वत्र एकत्र राहायला सांगितले तर किती लोक एकत्र राहतात ते माहीत नाही, पण रामकृष्ण हरी म्हणणाऱ्याला मात्र निश्चितपणे ह्या गोष्टी कराव्या लागतात किंवा तो करतो तेव्हा तो रामकृष्ण हरी म्हणतो असं माझं मत आहे. बघा तुम्ही, राम आणि कृष्ण म्हणजे रामायण आणि महाभारत ही या आपल्या देशाची एक अशी मोठी प्राचीन आर्षकाव्याची परंपरा आहे आणि आपल्या संस्कृतीची ती दोन महत्त्वाची अंग आहेत. त्यातला राम जो आहे त्याचं जर तुम्ही म्हणजे आता तुम्ही अखंड हिंदुस्थान डोळ्यासमोर आणा म्हणजे नॅशनल इंटिग्रिटी करता रामकृष्ण हरी किती महत्त्वाचं लक्षात येईल तुमच्या. त्याचबरोबर माझं जे आज टायटल आहे कर्मभक्ती आणि ज्ञान याच्या दृष्टिकोनातून हा विठ्ठल कसा काय मित्र लक्षात येईल. राम जो आहे त्याचा जन्म अयोध्येमध्ये झाला. तुम्ही भारताच्या नकाशा डोळ्यासमोर आणा आणि पहिल्या बालकांडामध्येच किंवा अयोध्याकांडामध्येच त्याला मग विश्वामित्र तिकडे घेऊन गेले नेपाळकडे जनकपुरी. मग तिथून ते आले. तिथून मग त्यांना वनवास ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस ते चित्रकूटला गेले राम लक्ष्मण सीता. तिथे भरत भेटायला आल्यानंतर तिथून ते दंडकारण्यात आले, नाशिकमध्ये आले. तिथून सीतेचं अपहरण झालं. तिथून ते किष्किंधेमध्ये गेले. किष्किंधेतून रामेश्वरमला गेले. तिथून लंकेमध्ये गेले. म्हणजे नेपाळपासून तर श्रीलंकेपर्यंतचा हा भारताचा भाग त्यांनी स्वतःच्या चिन्हांनी पादाक्रांत करून टाकला, स्वतःच्या कर्तृत्वानं पादाक्रांत केला. आणि सगळं करत असताना त्या व्यक्तीनं, व्यक्ती म्हणतो मी कारण तो मानव देहामध्ये होता आणि त्यांना कर्माची श्रेष्ठता दाखवली. राम कृष्ण, कृष्णाचं जन्मापासून सगळ्या प्रकारच्या लीला सुरू झाल्या. तो मानवी देहातला संपूर्ण अवतार होता, त्याच्यामुळे ईश्वरी लीला सुद्धा दाखवायचा. हे प्रभू रामचंद्रांनी कधी दाखवलं नाही. तर तो जन्म झाला बंदिवासामध्ये, तिथून गोकुळात गेले. तुम्ही आता हा भारताचा उत्तर भारतातला भाग आहे, गोकुळामध्ये गेले. त्या गोकुळामधून ते पुन्हा मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये कंसाचं वगैरे परिपत्य झाल्यानंतर तिथून ते काही दिवस उज्जैनला शिकायला होते म्हणजे सांदीपनी ऋषीकडे. तुम्ही भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणून चाला. तिथून हळूहळू त्यांनी द्वारकेमध्ये त्यांचं स्वतःचं या जनसंघाच्या भीतीनं म्हणा की त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं सगळं नगरी तिकडे शिफ्ट केली, घेऊन गेले तिकडे, राजधानी तिकडे गेली. मग तिथून तुम्हाला आठवत असेल शाल्व राजाला मारलं होतं त्यांनी, तो राजस्थानमध्ये होता शाल्व. त्यांची एक पत्नी लक्ष्मणाजी आहे ती पुन्हा तिकडचीच म्हणजे ज्याला आपण अफगाणिस्तान कंबोज म्हणतो त्या भागातली होती. तिथून मग राजकारणाकरता पुन्हा ते सेंटर ऑफ द इंडिया दिल्ली, हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, मेरठ तो भाग येतो, तिथं आले. सगळा राजकारणाचा भाग झाल्यानंतर किंवा राजकारण सुरू असताना जे युद्ध झालं कुरुक्षेत्राचं, हरियाणा, भारतला क्षेत्र आपले सगळा जवळपास सगळा भारत झाला. म्हणजे
कृष्ण जो आहे हा ज्ञानाच्या पलीकडे जाऊन जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला कधी कधी उपयुक्त ताना लागत असतात, त्या दृष्टिकोनातून त्यांनी ज्ञानाला नीतीचं स्वरूप दिलं. न धरी शस्त्र करी, पण तरी शस्त्र धरलंच. नरोवा कुंजरोवा हे केलंच. म्हणजे नरोवा कुंजरोवा म्हणणारे, न धरी शस्त्र करणे म्हणणारे. आणि ज्यावेळी उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा मारा केला अश्वत्थामानं, त्यावेळी कुंती आणि द्रौपदी त्यांच्याकडे याचना करतात आणि म्हणतात, आमच्या जीवनात आमच्या या वंशातला हा शेवटचा दिवा आहे, तो जर गेला तर आमच्या वंशामध्ये कोणी राहणार नाही. कारण द्रौपदीचे 5 पुत्र अश्वत्थामानं मारले होते. त्यावेळेस भगवंत म्हणतात की जर मी आत्तापर्यंत खोटा बोलला नसेल, तर या ब्रह्मास्त्राचा मारा जो आहे तो निष्प्रभ होईल. झाला. म्हणजे नरोवा कुंजरोवा काय प्रकार होता, न जरी शस्त्र करी काय होता. सांगायचं तात्पर्य असं की कधी कधी तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, मानले नाही बहुमता. म्हणजे सत्य असत्य पालक आहे, परंतु भगवान श्रीकृष्णाचं तत्व असं होतं की एक असत्य जर 100 सत्याच्या पलीकडे जात असेल कोणाचा जीव वाचवण्यामध्ये किंवा धर्म राखण्यामध्ये, तर ते असत्य असत नाही, तो धर्म आहे, त्याला नीती म्हणतात. म्हणजे जीवनाच्या काही चालीरीतीचा उपयोग जीवनामध्ये कशा पद्धतीने करायचा, योग्य पद्धतीने करून समाजाला मार्गदर्शन करायचं, त्याला नीती म्हणतात. त्या नीतीचा उद्गाता युगंधर भगवान श्रीकृष्ण, त्या रामकृष्णमधला. आणि हरी म्हणजे त्यानं ज्ञान वगैरे सर्व दाखवलं कोणी, श्रीकृष्णाने, गीता वगैरे. आणि हरी तो सावळा सुंदरूप असे पितांबरूजी म्हटलं का नाही, कानडा विठ्ठलू कर्नाटक. आता काळात कर्नाटक आपला. भागवतामध्ये कथा आहे की माझा जन्म तिथला भक्ती म्हणते, माझी पुष्टी जी आहे ती महाराष्ट्रात झाली पंढरपूर. मात्र माझं जे काही पुष्ट झालेला देह किंवा माझी पुष्ट असलेली जी काय आहे तिचं गुजरातमध्ये हनन झालं, पण तरी मला कोणा तरतरी कुठे आली, वृंदावनामध्ये आली. म्हणजे हे जे क्षेत्र येतं इतके जर तुम्ही पाहिले रामकृष्ण हरीमध्ये, तर तुम्हाला भारत माता की जय किंवा भारत माता देश हे म्हणायचं कामच नाही, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं मंत्र. पण रामकृष्ण हरी हा नुसतं मंत्र म्हणून चालत नाही. मी तुम्हाला ते सांगितलं की वारकरी पंढरपूरला जातो त्यामागे त्याची भूमिका काय असते, रामकृष्ण हरीच्या मागे कोणती कोणती भूमिका असते, हे जर लक्षात आलं. पंढरपूरचा पांडुरंग असा का उभा आहे, चंद्रभागा काय, पुंडरीक क्षेत्र काय, पंढरपूरचं मंदिर काय, याचा ॲनालिटिकल विचार जर आपण केला तर या सगळ्याचा एकमेव अर्थ असा आहे की तुम्ही आणि आम्ही आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये सातत्यानं आपण जे जगतो त्याचं कठोरपणे निरीक्षण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण. त्याच्या चुका ज्या आहेत त्या सातत्यानं दूर करून, त्या निवडून, त्याला सुधारून आपल्या जीवनामध्ये नित्य नवा दिस जागृतीचा तुकाराम महाराज म्हणतात तसा प्रकारचा आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर हा टिळा लावण्याला, माळा घालण्याला, पंढरपूरला जाण्याला, वारीमध्ये जाण्याला, ज्ञानेश्वरी वाचण्याला, गाथा वाचण्याला, या सगळ्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल. आणि अशा प्रकारचा समाज ज्यावेळेस सगळ्या ठिकाणी करायला सुरुवात करेल त्यावेळेस समजायचं की मी सगुण साकारामध्ये भगवंतापर्यंत जाऊ शकलो नाही, तरी मानस पूजन निर्गुण निराकारामध्ये मी ते भगवंतापर्यंतच आहे. आणि माझ्या हृदयात तो भगवंत बसलेला असल्यामुळे पापाचरण करण्याची मला कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची संधी नाही. आणि अशा प्रकारचा अंतर्यामी बदल ज्याच्यामध्ये होईल तो खरा वारकरी. म्हणून अशा प्रकारची वारी, अशा प्रकारचा वारकरी, अशा प्रकारचा भगवंत हा तुम्हा आम्हा सर्वांना लाभो अशी या ठिकाणी या पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं, आपण वारी करून आलो होता, या पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं मी तुम्हा सर्व भाविक, ज्ञानी आणि साधक अशा या संप्रदायाच्या विचारधारेशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनपूर्वक या ठिकाणी विनंती करतो. बोलताना माझ्याकडून काही आगळीक झाली असेल त्याबद्दल माफी मागतो, परंतु मी जे बोललो त्या बऱ्याच गोष्टी मी अभ्यासांती त्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो त्याच्यामुळे झालेलं. पण तरी मी नम्रपणे एक निवेदन या ठिकाणी करू इच्छितो की माझ्या बोलण्यामध्ये काही आगळीक झाली असेल तर त्यातला काही असत्याचा भाग असला तो माझ्या निदर्शनात आणून दिला तर नम्रपणे मी त्याचा स्वीकार करायला तयार आहे. आणि तुम्हा सर्व ज्ञानी भक्तांच्या समोर या ठिकाणी परत एकदा मी मनपूर्वक वंदन करतो आणि माझ्या शब्दाला या ठिकाणी प्रणाम देतो. रामकृष्ण.